हॅलो स्टुडंट्स, आता आपण बघणार आहोत वी कॅन स्टडी अबाउट द सर्कल, एरिया ऑफ सर्कल. तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे. हा जो भाग तुम्हाला दिसते म्हणजे हातामध्ये जी गोष्ट दिसते ती कोणता आकार आहे, शेप आहे, तो सर्कल. बरोबर आहे. आता हा जो सर्कल आहे याचा जर आपल्याला एरिया काढायचा, म्हणजे हा जो आतला जो भाग आहे सगळा, हा सगळ्या आतल्या भागाचा एरिया जर आपल्याला काढायचा असेल तर तो आपण कसा काढणार आहे, तर त्याचं एकसाठी एक सूत्र आहे. ते सूत्र मला तो फॉर्म्युला आहे तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे. दॅट इज द एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर. यू नो अबाउट द पाय व्हॅल्यू. ओके, पाय आर स्क्वेअर. आता सर्कल विषय पण थोडंसं मला वाटतं तुम्हाला झालेलं आहे, तरी पण पुन्हा एकदा आपल्याला एक्सप्लेन करते. हा आपला सर्कल आहे, ॲज ऑफ सेंटर ओ आहे, हा रेडियस आहे आणि ही जी आहे ती डायमीटर आहे. ओके, आणि ह्याचा पूर्ण भागाचा जो एरिया काढायचा आपल्याला असतो त्या एरियाचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. तुम्हाला माहिती आहे की ए बी ही डायमीटर आहे, ओ सी हा रेडियस आहे, ओ बी ओ ए हा पण रेडियस आहे. बरोबर आहे. आता हे झालं आपल्या सर्कल विषयी एरिया, म्हणजे हा आतल्या भागामध्ये जो जे आहे त्याचा जो स्पेस आहे त्याला आपण काय म्हणतो, एरिया. आणि या सर्कलचा एरिया काढायचं सूत्र काय आहे, पाय आर स्क्वेअर. तर आणखी एक तुम्हाला टर्म माहीत आहे तुम्हाला, सर्कमफरन्स. सर्कमफरन्स म्हणजे काय की ही जी कडा दिसते पूर्णपणे सर्कलची, ती कडा म्हणजेच त्याचं काय झालं, सर्कमफरन्स. काय म्हटलं जातं, त्या सर्कलचा सर्कमफरन्स. म्हणजे ही बांगडी दिसते त्याचा जो शेपची जी कडा आहे त्याला काय म्हटलं जातं, सर्कमफरन्स असं म्हटलं जातं. आणि ह्या सर्कमफरन्स ऑफ द सर्कलचा फॉर्म्युला आहे टू पाय आर. हा फॉर्म्युला आहे. बट तुम्हाला माहिती आहे डायमीटर ज्याला आपण डी इज इक्वल टू 2 इंटू रेडियस आहे. बरोबर आहे. त्यामुळे सर्कमफरन्सचा फॉर्म्युला हा असा पण लिहू शकतो, सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय इंटू डी. म्हणजे कोणतेही सुद्धा, म्हणजे डायमीटर दिले असता आपण सर्कमफरन्स काढू शकतो, रेडियस दिली असताना देखील सर्कमफरन्स काढू शकतो. मात्र एरियासाठी आपल्याला रेडियसच लागतो. हे तिन्ही फॉर्म्युले आहेत, हे तुम्हाला मी ह्याच्यामध्ये लिहून देणार आहे. तुम्हाला PDF मी पाठवणार आहे, त्यात तुम्हाला दिसेलच. तर आता आपण कसं काढायचं, तर आपण प्रॅक्टिस सेट 15.5 सोडवतोय. त्याच्या खाली जे सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही काय करायचे, सोडवायचे आहेत. त्यातला पहिला जो प्रश्न आहे तो आपण सोडवायला घेतोय. प्रॅक्टिस सेट 15.5 मधला पहिला प्रॉब्लेम आपण घेतोय, क्वेश्चन नंबर 1. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, एक द रेडियस ऑफ द सर्कल आर गिवन, फाइंड इट्स एरिया. त्यातला पहिला प्रॉब्लेम सोपा आहे. दुसरा मी घेते म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल. एक मी सोडून देईन, बाकीचे सर्व तुम्ही सोडवायचे आहेत. मग आता त्यांनी काय दिलं, द रेडियस ऑफ सर्कल दिलेलं आहे. मग पहिलं गिवन लिहायचं असतं, रेडियस ऑफ सर्कल आर इज इक्वल टू त्यांनी दिलेलं आहे 10.5 सेंटीमीटर. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, एरिया ऑफ सर्कल. मग आपला फॉर्म्युला नेहमीप्रमाणे पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचा, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, पाय आर स्क्वेअर. आता ही पायची जी व्हॅल्यू आहे ही जनरली जर दिली नसेल तर 22/7 घ्यायची आहे. आणि जर त्यांनी दिली असेल की 3.14 घ्या,
तरच 3.14 घ्यायची, नाही तर घ्यायची नाही. तर किती घ्यायची आहे? 22/7 घ्यायची आहे. आता इथे त्यांनी काहीच दिलं नाही म्हणजे आपण काय घेणार आहोत? 22/7. मग पायची व्हॅल्यू भरायची 22/7. आता आपला काय आर स्क्वेअर म्हणजे 10.5 किती घालायचे आहेत? 2 टाइम्स, कारण आर स्क्वेअर आहे त्यामुळे. मग आता आपल्याला 7नी 10.5 ला डिवाइड करायला हवं. बघा आपण बाजूला आपण करूया. 7नी 10.5 ला डिवाइड करूया. 7 1 7, उरला 3. आता आपण पॉईंट घेतो म्हणजे वर पॉईंट लिहिणार आहोत. म्हणजे 7 5 35, म्हणजे आन्सर किती आलं? 1.5. 7 1 झालं 1.5. मग इथे लिहायचं 22 इंटू 1.5 इंटू 10.5. या सर्वांचं काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन आपण करायचं आहे. आणि मल्टिप्लिकेशन करून जे उत्तर येईल ते उत्तर 34650 मल्टिप्लिकेशन करून. मग आता पॉईंट आहे ते किती घर आहेत मोजायचे? 1 2, म्हणजे लास्ट शेवटून मोजायचे 1 and 2. मग इथून पण शेवटून मोजायचं 1 and 2 स्क्वेअर. युनिट लिहायला मात्र अजिबात विसरायचं नाही आहे. स्क्वेअर सेंटीमीटर. आलं लक्षात? कसं सोडवलं ते लक्षात आलं? हे रफ वर्क आहे, तुम्हाला समजावं म्हणून मी इथे केलेलं आहे. हे पुसून टाकते मी. आलं लक्षात? बघा तुम्ही एकदा समजून घ्या कसं केलेलं आहे ते. हा प्रश्न पहिला क्वेश्चन 1 आहे. हा क्वेश्चन 1 मधला दुसरा प्रश्न मी सोडवलेला आहे. ओके, आपण नेक्स्ट घेऊया. सेकंड क्वेश्चन घेऊया. The area of the circle are given below. Find its diameter. म्हणजे त्यांनी आपल्याला एरिया दिलेला आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे? डायमीटर काढायची आहे. मग आता पहिला प्रॉब्लेम आहे जे दुसरा जो पॉइंटचा आहे तो मी घेते म्हणजे तुम्हाला सहज लक्षात येईल. तर त्यांनी एरिया ऑफ द सर्कल जो दिलेला आहे 394.24. क्वेश्चन 2 मधला सेकंड. एरिया ऑफ सर्कल किती दिलाय? 294.24. 394.24 स्क्वेअर सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे. आणि फाइंड आउट करायचं आहे डायमीटर. फाइंड आउट करायची. काय फाइंड आउट करायचं आहे? डायमीटर. क्वेश्चन मार्क. ओके, मग आता आपल्याला सॉल्व करूया. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे एरिया ऑफ सर्कलचा. काय आहे? एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे. मग आता पाय आर स्क्वेअर जे आहे मग आपण व्हॅल्यू भरूया. एरिया ऑफ सर्कल आपल्याला दिलं त्याच्या खाली ते लिहूया 394.24. पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 22/7. आपल्याला आर काढायचा आहे. बरोबर आहे. आता हे इथं 22/7 मल्टिप्लाय इकडे त्याला काय होतील? डिवाइड होतील. डिवाइड होतील म्हणजे काय? जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला जाईल आणि न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटरला जाईल. आता 394.24 इंटू 7/22 इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता इथं पॉइंट आहे, चुकायला होतं आपल्याला. बरोबर आहे. मग आपण एक काम करूया, पॉइंट काढून टाकूया. आता किती वर पॉइंट आहे? 1 and 2. त्यामुळे एकावर 0 किती येतील? 2 येतील. त्यामुळे हा पॉइंट जाईल. बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? भाग लावायचा आहे. 22नी ह्याला भाग जातोय का आपण बघूया. 394 3000. ओके, 394.24. मग आपण भाग लावूया. डिवाइडेड बाय 20. मग 22 एके 22. मग 22 सत्ता
आता पुन्हा येतील 2 येतील, बरोबर आहे. मग 202 आले, मी 22 प्रमाणे 22 9 190. 12 आले व्हॅल्यू 4. ओके, मग आता आले हे 2 आले, 4 झाले, आता उरले 4. 22 दुने 44. बघा 22 ने आपण डिवाइड केलं आणि किती आलं 1792. बरोबर आहे. मग आता आपल्याला 8 स्क्वेअर आहे ना, मग हे 7च्या पटीमध्ये येत आहेत का बघूया आपण. 1792 7ने भाग लावून बघूया. 1792 कारण स्क्वेअर आहे त्यामुळे हे स्क्वेअर रूटमध्ये येईल. मग आपण डायरेक्ट मांडूया. 1792 इंटू 7/100 इज इक्वल टू 8 स्क्वेअर. आपल्याला आर हवा आहे, मग स्क्वेअर रूट ऑफ 1792 इंटू 7/100. मग 7च्या पटीत आहे का बघूया, म्हणजे आपल्याला बाहेर पडायला 7 2 14. 256 किती आलं 256. म्हणजे ह्याचे फॅक्टर्स काय की 7च्या पटीत येतील. 7ने आपण डिवाइड केलं ह्याला तर 256 आले. म्हणजेच काय येईल स्क्वेअर रूटच्या साईडमध्ये 256 इंटू 7 इंटू 7 आणि 100 आपण 10 इंटू 10 घेऊया. मग 256 हा कोणाचा स्क्वेअर आहे सांगू शकता. ओके, 256 हा 16चा स्क्वेअर आहे. तुम्हाला स्क्वेअर जर लन असतील तर मग आपण असंही लिहू शकतो 16चा स्क्वेअर इंटू 7चा स्क्वेअर अपॉन 10चा स्क्वेअर. मग बाहेर येताना आर लिहायला विसरायचं नाही आहे. देअरफॉर 16 इंटू 7 अपॉन 10 इज इक्वल टू आर. बरोबर आहे. मग आता 16 12 112 आणि 10 म्हणजे 1 बरोबर इज इक्वल सेंटीमीटर इज इक्वल टू आर. पण आपल्याला काय करायचे आहे डायमीटर. आपल्याकडे फॉर्म्युला डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू आर मीन्स 2 इंटू 11.2 4. बघून घ्या कसं सोडवलं ते. .4. आपण इथे काय केलेलं आहे की इथं आपल्याला 7 आहे, स्क्वेअर रूटचे आपल्याला बाहेर हवेत म्हणून 7 आहे. म्हणून 7ने आपण याला डिवाइड केल्यावर किती आलं 256. आणि आपल्याला माहिती 256 हा 16चा स्क्वेअर आहे. आणि 7 इंटू 7 7 स्क्वेअर 10 इंटू 10 10चा स्क्वेअर आहे. समजलं कसं सोडवलं ते. ओके, जर तुम्हाला काही शंका असेल तर मला विचारू शकता. थँक्यू.